राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं का? ओके. उद्या संध्याकाळी बुकिंग क्लोज. हां, तुमचं खरं असताना आणि शत्रू स्तंभन करण्यासाठी किंवा माथा टेकवण्यासाठी महाकाल आणि आपली बागलामुखी पार्वतीचं आठवरूप ज्यांना कोणाला यायचे उद्या आज आणि उद्या संपर्क करू शकता. जॅकेट कसं काय एक नंबर आहे का नाही? पुण्यातल्या बहिणीने दिले, म्हणजे आम्ही शेलार पाटील ते शेलार पाटील, डोक्याला ताण नाही. त्यांनी सांगितलं आणि कामाख्या बघते त्यांनी सांगितलं मामा तुम्हाला देते पाठवा. म्हणलं काय त्याला गेलं ते का आपलं 3 वर्ष झालं फोकाटीत, मला ध्यानात ठेवा. म्हणजे एक लोकांचं प्रेम आहे, बाकी भाविकांचं प्रेम आहे, आपल्या सबस्क्रायबरचं देतात. आणि अजून बी 2 वर्ष शिवावं लागणार तेवढी शिल्लक आहेत. त्यामुळे आता काय कोणी कपडे देऊ नका. ही स्टोरी मला सांगायची म्हणजे सावध म्हणून सांगायची. माणसाच्या आयुष्यात तुम्ही गरीब असा श्रीमंत असा, पण एक गोष्ट मात्र कायम ठेवायची, इथं लक्षात ठेवा, आपल्या स्वाभिमानाशी तडजोड कधी करायची नाही, नंबर 1. आणि आपल्या घरची इज्जत, आपल्या आई बहिणीच्या इज्जतीवर जो हात घालन त्याचा हात कट केल्याशिवाय सोडायचं नाही, लक्षात घ्या. असा विषय, ही स्वाभिमान महत्वाचा आहे. थोडीशी नाजूक विषय बोलावं लागणार आहे, पण नाईलाज घटना तशा स्वरूपाची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक धर्मात चांगले वाईट लोक असतात, तसं मुस्लिम धर्मात सुद्धा चांगले वाईट लोक आहेत, ज्यांनी आपल्या शेकडो पिढ्या इथं गालावल्या. त्यांचा हक्क आहेच ना जमिनीत. ह्या अब्दुल कलामांचा हक्क नाही का जमिनीवर? ह्या तुम्हाला सांगतो, आपले क्रिकेटर बॉलर आहेत ते फास्ट बॉलर, त्यांचा हक्क नाही का? थोडा अभ्यास केला ना की सगळे गणित सुटतात. चांगल्या वाईटमध्ये हे चांगले मुसलमानाबद्दल बोललो तुम्हाला, पण वाईट मुसलमानाबद्दल तुम्हाला थोडं कारण आता काळ असा आहे की बाबा नुसतं एखाद्या मुलीची हत्या केली बुकसून, तो जर रामचंद्र असेल नाव त्याचं तर जास्त इश्यू नाही. पण तो जर अब्दुल असेल ना, लगेच मुसलमान नाला एक आमकं तमकं लगेच समाजात चालू होत. अरे आरोपीला जात नाही धर्म नाही, लक्षात घ्या. वाईट मुसलमानाबद्दल तुम्हाला सांगायचे आणि ते आहेत. आता बऱ्याच वर्षापूर्वीचा विषय की भारत पाकिस्तान मॅच लागली, चुकून कवा तरी जिंकतं पाकिस्तान, नाही ना वर्ल्ड कप सोडू ना, पाकिस्तान जिंकलं की हे फटाकडे फोडीत्यात. ह्या म्हणायचं प्युअर चावलादी, इथालचं गिळायचं आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधायचं, त्यांचं काय लोणी लावायचं खालून वरून. यांना म्हणायचं प्युअर नालायक. तुम्हाला ते मुंबईत मोर्चा निघाला होता, विनयभंग केले ते महिला कॉन्स्टेबलच्या आपल्या, शी म्हणायच्या प्युअर चावलादी. ह्या समोर नष्ट केल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी भाजप सारखा पक्ष नाही. भाजप तुम्ही मरण नाव ठेवता, भाजपचं गणित तुम्हाला, भाजप हा विचारधारेनेच पहिला चांगलाच होता. पण त्यांनी त्यांचं हिंस्र रूप, ते आतली नख बाहेर काढली, नंतर तिला डोक्याला ताण केलं. फडणवीस सारखा माणूस घ्या तुम्ही, आधी चांगलाच होता, लक्षात घ्या. अभ्यासपूर्ण मतं मांडणं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीला त्यावेळेच्या सत्तेला आव्हान देणं, विधानसभेत पाठवल्यानंतर त्यांची तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्ही किती अभ्यास माणूस लक्षात येईल. पण त्याला ती बॅकिंग मिळालं मागून दिल्लीतून, ती विचित्र झालं राव, ते पक्षफोड काही पण. आणि ध्यानात ठेवा, लय हुशार माणसाला सगळं माहीत राहतं की आपली ह्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेत काय प्रतिमा आहे, त्यांना सगळं माहिती. तुम्ही असे भ्रमात राहू नका, ते आपल्यापेक्षा पुढचा विचार करणार आहेत, त्यांना सगळं कळतं. मग ही प्रतिमा सुधारण्यासाठी काय करता येईल हे सुद्धा बघितलं पाहिजे. मग ते बराच राजकारणाचा भाग आहे, त्याच्यावर लय बोलायला नको, मला अजून स्टोरी सांगायची. पण त्यांनी एक गोष्ट चांगली केली सध्याच्या काळामध्ये, लक्षात घ्या. ती म्हणजे आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना त्यांनी पाठबळ दिलं. हा आतला विषय, हे नुसतं वर्तमानपत्र हे त्यातला विषय नाही. तुम्हाला आतलं गणित सांगतो काय, की प्रत्येक तालुक्यात एक आमदार असतो, 10-5 तालुक्यात म्हणून एखादा विशिष्ट मंत्री असतो. ह्यांचे सोयरे, ह्यांचं कोणी जवळचं घरातलं, बऱ्याच जणांचं तर असे आहे की कारखाना स्वतःच्या बालकीचा पण नावाव दुसऱ्याच्या, अशी मॅटर आहेत, त्यांना ठेवा. आमचा भाग पश्चिम महाराष्ट्र लय ऊस शेतीन सुखीन आमकन तमकन,
इथं सुद्धा असे प्रकार घडतात की एखाद्या कारखान्यावर ऊस घालायचा आहे बुवा, शेतकऱ्यांनी ऊस घातला, टेलर भरले 2, ते खाजगीमध्ये जर वजन केले खाजगी काट्यावर तर 20 टन भरले, समजा 2 टेलर 10 टन 20 टन भरले, ते जर कारखान्या साखर कारखान्यावर नेले आणि ते जर 18.5 टन बसले, 19-20 1.5 टन म्हणजे 5-6 हजाराला फटका बघा, काटा मार. तर तो कुठला बी बागायतदार असून दे, 20 एकराचा आणि क्रेटामध्ये फिरणारा असून दे, आमच्या भागातलं सांगतो तुम्हाला, कुणाच्याही पक्षाचं काम करणारा असून द्या, रातचं नाही का पैसे बिशे वाटीत येत, गोरगरीबाला 500 घे, 1000 घे, 1000 आपल्या खिशात टाकणार, हे अवलादी म्हणतोय तुम्हाला. त्याचा जर टेलर 1.5 टन कमी बसला ऊस आणि त्याने जर कालवा केला, ड्रायव्हर असतो, ड्रायव्हर गरीब असतो बिचारा, ही बघ ते कट, पहिल्यांदा ड्रायव्हर चुपी त्यात, मग मालक येतो, मग मालकाला बी चुपी त्यात, तिथून पोलीस स्टेशनमध्ये येतात, पोलिस बी चुपी त्यात, ती बधीर होऊन जाते. काय सिस्टीम आहे याला म्हणतात अंधा कानून, ती वरून आदेश असतात. हा, ज्याला तुम्ही 500-1000 निवडून येता ना, हे अवलादींचा हा कार्यक्रम असतो, ध्यानात ठेवा. गेला ऊस, पेमेंट मात्र केलं मी रुपया ठेवीत नाही, ध्यानात ठेवा. पण ही जी आतली दुनिया आहे की बाबा गरीबाला वाटावं की तसलं न्याय बी काय नसतं बरं का, ही पैसे उत्कारचा काम चालतंय असं तसं, ह्या लोकांना जरब कुठतरी बसली पाहिजे. तुकाराम मुंडेंना एवढे अधिकार दिले, आणि आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नाही फडणवीसांनी, की मी तुमच्या कामात हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्हीही तो करून घेऊ नका. हस्तक्षेपचा अर्थ कळतो का? एखादं मोठं धेंडी ती बेसळ करते, दुनियादारी करते, दुधात अमक्यात तमक्यात, त्याच्यावर कारवाई केली कायदेशीर, लायसन रद्द, सील केलं, FIR दाखल केली, लगेच फोन चालू होत्या वरपर्यंत, वरून मुंडे साहेबांच्यापर्यंत. हे थोडं दुर्लक्षित करा, ठीक आहे, ते परत करणार नाही, सोडून द्या, याला म्हणतात हस्तक्षेप. आणि फडणवीसांनी मुंडे साहेबांना तेवढी सूट दिली, हस्तक्षेप नाही. ही ह्या माणसाचं सोन्यासारखं काम आहे फडणवीसांचं, लक्षात घ्या. खऱ्याला खरं म्हणायला शिका तुम्ही. हा, असं काय नाही, वाईटला वाईट आणि खऱ्याला खरं. शेतकरी बितकरी पार वाळून घातली, त्यांचा वाटोळ करून टाकले यांनी, शेतीभाव नाही का, बाकी दुर्लक्षच. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणायचे का? हा, कामाख्या बघताय, बागला बघताय, खोटं बोलणार नाही. पण आहे, चालतं असं. ही जी स्टोरी आहे ही मुस्लिमापासून चालू होते. विषय असा आहे की भारताच्या नकाशात ज्या भागात पैसा जास्त आहे, ज्या भागात पाण्याची मुबलकता आहे, ज्या भागात जमीन सुपीक आहे, राज्यकर्ते कसे असून द्यात, त्या भागातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहत नाही. की आपल्या जमिनीमध्ये कमी असू जास्त असू, जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं, कारण पाण्याची सोय. मग ते 4 पैसे जवळ आले की माणसाची स्वप्न 3 गोष्टी भोवती फिरतात. नंबर 1 बँक बॅलन्स, नंबर 2 आपल्याला बंगला असावा, आणि नंबर 3 आपल्याला कार असावी. या 3 गोष्टीसाठी बऱ्याच जणांचं आयुष्य संपून जातं. या 3 गोष्टी त्यांना मिळत नाहीत का? तर तुमच्या भोवताली परिस्थिती अशी बनवलेली की सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला कमवलेला पैसा तर कमावाच लागतो. हा, तो खर्च करण्याची 1000 पर्याय, कमावण्याचा एकच, ते होणार. डोक्याला तेल लागणार, अंगाला साबण लागणार, लाईट लावायची म्हणली तर त्या लाईटचं बिल येणार 4 पट. हा, दुसरी गोष्ट लुटायचं, काय खावा प्यावा त्या प्रत्येकावर GST टॅक्स, कुठं जावा म्हणलं पेट्रोल त्याच्यावर टॅक्स. बघा जगणं कसं आहे. कुठे जेवायचं म्हणलं तरी GST टॅक्स, त्या पदार्थांच्यावर टॅक्स. हे टॅक्स बरोबर तुम्हाला गरीब ठेवलं जातं. श्रीमंत कोण होतो माहितीये का? जे कमाई आहे तुमची, समजा 500 रुपये तुम्ही कमावताय, त्या 500 रुपयात आता तर काय कात होत नाही 500, समजा 1000 रुपयाचा बाजार एका पिशवीत बसतो, आपला आठवड्या बाजार 1000 रुपयाचा कोपऱ्यात जाऊन बसतोय का, अशी परिस्थिती आहे सध्या. खर्चाच्या तुलनेत ज्याचं उत्पन्न जास्त येतंय आणि ते इन्व्हेस्ट करायची ज्याच्याकडे अक्कल आहे, पैसा पैशाला खेचितो, तो माणूस श्रीमंत होतो, असा विषय. ते कोणत्या त्या बुद्धी अवलंबून होते. आमच्याकडे पण काही लोक शिक्षण नाही, गरीब आहेत, ते 1000 रुपये रोजचं कमावतात. ते बाजारात गेले तर 2000 रुपयाची नुसती 1500ची मिठाईच घेतात. 40 रुपये किलोची साखर, 40 रुपये किलोचा मैदा यापासून बनवलेली जिलेबी 200 रुपये किलो, 200 रुपये किलो.
असं काय ते प्रमाण असावं. लय ही जगबळ ओळखावा तुम्ही कसंही. ही घटनाच घडली अकोलामध्ये. अकोला जिल्ह्यामध्ये एका दाम्पत्याने, नवरा बायको 2 मुलं, त्यांच्या कष्टाच्या जीवावर, आता त्या महिलेचं नाव सांगणं उचित नाही कारण संवेदनशील विषय. नवऱ्याला टुमकं लावलेलं मागं सारखं, पत्र्याच्या घरातून आपल्याला स्लॅबच्या घरामध्ये कधी जायचं, आपल्याला घर कधी बांधायचं, माझ्या बहिणीने बांधलं असं म्हणलं. मी माहेरून 10-5 लाख रुपये आणते पाहिजे तर, आपले काही धरू नका मापून. ज्याला प्रपंच आहे त्याला माहिती आहे की ठीक आहे बांधू. आता गडी माणसाला बी वाटतंच बांधावा, पण सगळ्याचं सॉंग करता येतं, पैशाचं सॉंग करता येत नाही. आणि घराला बी तसं आपल्याकडे ना, घर बांधणे म्हणजे बुडीत समजलं जातं. म्हणजे तुम्ही 1 एकर जमीन घेतली पण ती 10-20 हजारचं उत्पन्न देऊन जाईल. तुम्ही वाहन घेतलं म्हणजे कुजायच्या आधी ते 10-5 रुपये देऊन जाईल. पण तुम्ही जर घर बांधलं ते रुपया सुद्धा देत नाही, त्याला म्हणतात बुडीत. पण त्याचा फायदा बी होत्यात. समाजाची तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, तुम्हाला हलक्यात घेत नाही कोण, तुमची प्रेस्टिज, तुमचं स्टेटस वाढतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न असेल, मुलीच्या लग्नाला नाही अडचण येत, पण मुलाचं लग्न असेल तर एखादा वाटतं बाबा घरदार चांगले सूनबाई मिळेल. एक समाजाचं तुमचं एक आतलं समाज कसा बांधलेला आहे तुम्हाला सांगतो. आपल्या तर डोक्याचा भाग. आता इथं काय होतंय, म्हणले बांधू बा, घर बांधायला काढलं. आता कसं होतं, घराचं बी सुरुवातीला बांधकाम होतं, शेवट जरा माणूस यंगमध्ये येतो. बघू 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी बघू, कपाशी गेल्यावर बघू, ऊस गेल्यावर, असा विषय. पण कर्ज काढून व्याजाने पैसे काढून कधी घराला घालायचे नाही, ध्यानात ठेवा. गुतली काही जण. ह्या घटनेमध्ये पीयूपी कामगार घर झाले होते, पीयूपी करतात बघा बेडरूम मध्ये, ह्याच्यामध्ये त्यात लाकडाच्या पट्ट्या, त्यात लाईटी लावतात, ती पीयूपी सजावण्याचा प्रकार. त्यांनी कामगार बघायला सुरुवात केली. विषय 2025ला चालू झालाय हा. एक नांग्यात आला. मग तो मराठी नीट बोलतात ना, पण हिंदी बोलायचा, हा हिंदी मिक्स मराठी बोलायचा. साधारण तुम्हाला ते सलमान खानचा शेरा माहिती आहे का, अंगरक्षक, त्याच्यासारखा दिसणारा तो नाही बरं का, त्याच्यासारखा दिसणारी, ह्याचं आता जाडजूड चांगला डोफर बिफर खात असेल मोठाली, बैलाच्या अंडा सकट, ते मुसलमान माणूस. हा बांगलादेशचा आहे का पश्चिम बंगालचा आहे हे अजून पोलीस तपास चालू आहे, लक्षात घ्या. पण माझा एक अंदाज आहे ती बांगलादेशीच असलं पाहिजे. ती त्या भागातून आलेला भाऊ अकोल्यात. म्हणला मी पीपी, आणि कारागीर होता, त्याबद्दल वाद नाही, कुणी काय करू शकत नाही, शिकलेला होता. पण ह्याच्या आतमध्ये जिहादी लपलेला होता. जिहादी बऱ्याच लोकांना ग्रामीण बांधले, जिहादी म्हणजे काहीच कळत नाही. जिहादी म्हणजे असा एक माणूस, कदाचित तो हिंदू असू शकतो, मुसलमान बी असू शकतो, लक्षात घ्या. की त्याला अशी शिकवण द्यायचं, ब्रेन वॉश केलेला असतो, त्याच्या डोक्यात असं घातलेलं असतं की तुझा जन्म इथालचे सांसारिक सुख घेण्यासाठी नाही झालेला. तो आपल्या संपूर्ण पृथ्वीवर कसं आपल्या धर्माचं राज्य येईन, सगळे आपल्या जुन्या माणसात बनवते बघा, मारून मुटकून मुसलमान बनवणे, हा तो प्रकार. म्हणजे आत्ता जे मुस्लिम आता आपल्या भोवताला आहेत ना, ह्यातली बरीचशी पूर्वी हिंदू होते, लक्षात घ्या. त्या काळात काय होतं, जीवाच्या भीतीने त्यांनी मुस्लिम, कारण 1300 वर्ष त्यांचं राज्य होतं, यवनांचं. परदेशातून आक्रमण करायचे, ते खैबर खिंडीतून यायचे आतमध्ये, असा विषय. ती त्याला म्हणतात म्हणजे जिहादी. जिहादी म्हणजे ना ऐकलं तर मारून टाका, नष्ट करा त्यांना, ही असा विषय येतो. आणि हिथं आल्या होती धडाधडा लहान लेकरं बिकर काय बघत नाही, गोळ्या मारतात, आपण त्याला अतिरेकी म्हणतो. आता होत नाही ते, पहिलं बॉम्बस्फोट बघा, ते आठवा जुनं, लय अवघड काम त्यांचं. हे लोकांचा, ह्यांची जी मानसिकता आहे, मोडस त्याला म्हणते, ती ह्यांच्या डोक्यात असते. एका हिंदू स्त्रीला तू मुस्लिम बनवलं, काही आमिष दाखव, काही दाखव, काय मुस्लिम बनवायची, लग्न करायची, 10-12 पोरं करायची, पोरं जास्त. हा त्यांना माहिती आहे, रस्त्यावर फिरणारे कुत्री मांजर जागतात, ही बी जागत्या, कोण वॉशिंग सेंटरवर जाईल, कोण कुठे, ते फक्त 2 टाइमचं जगलं पाहिजे. पण त्यांना सांगायचं की तुम्ही 12-12 काढा, विषय आला का. जिहादचा प्रकार म्हणतात त्याला. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत आदरणीय सांगायचं म्हणलं तर, मॅड हिंदू आपली पिढीची, तुम्हाला हिशानी नाही, लक्षात घ्या, हिंदू याडाची. आपल्या धर्मावर होणारं आक्रमण किंवा आपलं कन्व्हर्टेशन, म्हणजे त्याचं हिंदू जसं मुस्लिम बनवायचा, ही जी चाल, ही डोळे जाग करतं. एखादा म्हणला ना धर्म बदल, तुला 4-5 लाख देतो, चाला बोंबलत,
त्यांना कळलाच नाही हिंदू. असं आपली येडीच आहेत आणि प्रचंड आहे संख्येने. हे कसे कमी होतील? आता एक तर त्यांचा जो दर आहे हिंदूंचा पृथ्वीवरला हा स्टॉप झालाय, वाढत नाहीयेत. लक्षात घ्या. का? हम दो हमारा एक सिस्टीम निघाली आता. एकच मुलगा जन्माला घालायचं. म्हणजे हे असं आहे बघा. आता दुसरा विषय असा आहे याच्यात की ही जी अवलाद आहे, जिहादी अवलाद, ही आली बा तिकडनं अकोल्यामध्ये आणि त्याचं नाव आहे मोतीहूर रहमान शेख. वय वर्ष 30. काम बिम केलं सगळं व्यवस्थित. ते अकोल्यातून गेला. 2025ला काम केलं बांगल्यात व्यवस्थित, पैसे बिशे घेतले. गेला 2026ला ते मुंबईत गेला कामासाठी. मुंबईत मिळेल त्याला काम, याच्याकरता कला होती PVP बनवण्याची वर छताला. तिथं काही काम केलं आणि जाता जाता सरळ परत गेल्या वर्षी आपण जिथं काम केलं ओळख असतीच ना आपला कामगार आहे म्हणलं, तिथं गेला. नवरा बायकोने दोघांनी त्या स्वागत केलं. या घरात काम संपलं होतं त्याचं, तरी तो आला. जुन्या ओळखी तिथं आणि म्हणला कसं काय प्रॉब्लेम आहे का, कुठं काय लिकेज वगैरे होतंय का, त्यासाठी मी चेक करायला आलतो. असलं तर मी लगेच त्यांना बरं वाटलं. बघा, या काही विश्वास टाकू नका बरं का कोणा. हा विश्वास पाणीपताचाच गेला. ही थांबला पण त्या घराची रेकी केली त्यांनी 3-4 दिवस लांबनं. म्हणला कोई काम ढूंढ रहा हूं इधर देखता हूं, आता जाता रहूंगा, नमस्ते नमस्ते असं म्हणून गेला नाही. रेकी केली त्यांनी. असे टाइम घातले की मुलं आणि नवरा कोणत्या टायमाला घरात नाहीत. फक्त घरात त्याला बाई पाहिजे होती शरीर सुखासाठी. त्याला तिचं शरीर बघायचं होतं आणि ती तशी वेळ तीच. आता नवरा काय 12 म्हणजे 24 तास घरात राहतो का? त्याच्या कामानिमित्त बाहेर पडणारे पोरं शाळेत जाणार आहेत. अशी वेळ बघून 12-12:30ला त्यांनी बेल तर वाजवली. आता काल 2-4 दिवसापूर्वी येऊन गेलेला आहे पहिला आपला कामगार आहे. त्या बाईने घेतलं घरात, बाहेरच सोप्यावर तिथंच आतलं मसला दार तिने उघडं ठेवलं. कसं स्ट्रेंथ असतो महिलांना तेवढं, किंवा घरी मी एकटीचे आता उघडं ठेवलं, बसला. मग म्हणला नहीं है क्या घर में, वो उनसे बात करनी थी, कोई काम मिलता है तो देखने का था. ती म्हणली आपली भैया चाय पियेंगे? हा पिऊंगा ना. ती गेली किचनमध्ये चाय करा. तर किचनमध्ये म्हणजे आताच जावं लागतं. तिकडे गेली, तिने ती चहाचं पातेलं ठेवलं, चहापत्ती टाकली. शेणी मागून आला आणि त्या बाईला मी तिथं मारली बा. ती गर्भ म्हणजे घाबरून किंवा वर्डन मोठे म्हणून यांनी तोंडावर हात दाबला. आता महिलांचं कसं असतं की आपली चूक झाली, ओळखीचा फायदा घेऊन घरात आलाय, पण तिच्याकडे ताकद कमी आहे आणि बावरून जाते, घाबरून जाते, त्याला काय कळत नाही. आणि मग ह्याने तोंड दाबलेलं आणि भीती इतकी वाटते की शरीर काम करत नाही, हात थरथर कापायला लागतात, काय करावं सुधरत नाही. बऱ्याच जणांचं तोंड सोडलं तरी आवाज सुद्धा निघत नाही, इतकी घाबरतात. मग शेनी सांगितलं हिंदीमध्ये, घाबरू नका, मला फक्त हे शरीर पाहिजे, मी माझं काम 15 मिनिटात उरकतो बा. हा म्हणजे त्याच्या भाषेत काय असेल ते विषय, त्याचा हेतू तिच्या लक्षात आला. पण तिच्या डोक्यात एक होतं, याने नाही मुडकं काम म्हणजे मारून बिरून टाकावं. म्हणजे अद्या आपण बातम्या एवढ्या बघतोय. मग तिने काय हे केलं नाही, पण त्यांनी मोबाईल काढला आणि तिला दाखवलं. तर त्या मोबाईलमध्ये काय काय होतं तुम्हाला सांगतो. त्या बेडवर तिचा नवरा, आता नवरा बायको बेडवर झोपतात, ते त्यांच्या शरीर संबंधाचं चित्रीकरण होतं संपूर्ण. नवरा बायकोचा विषय तो खाजगी विषय. हा कळला कास काय? त्या PVP मध्ये यांनी बारीक कॅमेरे टाकले, त्याला स्पाय कॅमेरे म्हणते. ध्यानात ठेवा, जेवर एवढं बारीक चिकटून दिलं ना की ती कनेक्ट असायच्या मोबाईलची, कुठं काय चाललंय. पण त्यांनी तिथंच लावलं अशातला भाग नाही. त्याने बाथरूम मध्ये लावलं, संपूर्ण आंघोळ करतानाच त्या बाईचं हे कपडे घालतानाच, कपडे बदलतानाच भयानक. तिथं स्वतःच तिथं तरी गाभारली नाही, ती त्याला विरोध करायला लागली. मग यांनी चाकू काढला. हा जिहादी मानसिकता ही अशी भांडगुळ छाटली पाहिजे तुम्हाला सांगतो. ती चाकू काढला आणि म्हणला मी तुझ्या मुलांचा आणि नवऱ्याचा खून करेल, असं करेल. नरड्यावर चाकूचा दाग दाखवून त्या बाईवर त्यांनी अत्याचार केले, अन्याय केला. हा विषय एवढ्या पुरता संपला नाही. ही त्याला फोन करायची की ते डिलीट कर, असं कर, तसं कर,
तुला जे पाहिजे ते तुला मिळालं आणि तू प्रपंचात वाटलो करू नको आमकं तमकं. बायांना बुद्धी थोडी कमीच राहते, त्यांनी लय जग बघितलं नसतं. माझं म्हणणं आहे ते सगळं करून निघून गेला, ती लगेच नवऱ्याला सांगून पोलीस स्टेशन गाठायला पाहिजे होतं. म्हणजे कमीत कमी याला उचलला असताना, लक्षात घ्या, हा काय फरार नव्हता झाला. याने तब्बल 7-8 वेळा परत तोच कार्यक्रम केला. मग शिला असं वाटलं की हे कवर चालायचं काय, मग हिने नवऱ्याला सांगितलं. नवऱ्याची अक्कल बंद, मग पोलीस स्टेशन करून विषय केला. आणि तपास अधिकारी संजय गवई आणि त्यांची टीम, आता तुमच्या माहितीच सांगतो, केंद्रात वर खालवरपर्यंत सगळं भाजपचं सरकार आहे. ह्याच्यात तडाख्यात कायद्याच्या कताड्यात अशा प्रकारे एवढ्या सिरियस केसमध्ये जर एखादा मुसलमान गावला ना, त्याच्या परिवाराला खानदानाला तो मरुस्तर दिसू शकत नाही, त्यांना ठेवा एवढा त्याचा करेक्ट कार्यक्रम करतात. हा, ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. आणि मग ही सगळ्यांना माहीत राहत, त्याच्यामुळं त्यांच्यावर सध्या साखरात आहे बा मुसलमानाच्या. पण तिथं कसं होतं, गावाबरोबर किडे रगाडला जातात ना, किडे मारायला हरकत नाही, पण चांगले बी लोक त्याला बळी पडतात कधी कधी, किंवा भीती वाटते की स्टाईलिशमध्ये उचलला त्याला, स्टाईलमध्ये ओकेच त्याला उचलला. मग आता हे पोलीस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या टीमने इतकं सुंदर काम केलंय, काय त्यांचा नेमका विषय ही, हा ती कुठं कुठं चटका देतात तुम्हाला सांगत नाही. हा, मग ते बघत नाही चुंगीला कातड आहेत का नाही, हा नसल्यावर तर ज्या चटकं देतात, ती कार्यक्रमच ओके केला त्याचा. याला वधवून घेतला आणि त्याचं काम म्हणजे न्यायालयापुढे उभं केल्यानंतर की न्यायालयीन कोठडी, तर न्यायालयाने आदरणीय पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडी म्हणजे फक्त नाव नसतं, पोलीस कस्टडी, पोलीस कोठडी दिली 2 दिवसाची, 4 दिवसाची, 5, हा शब्द फक्त, हा शब्द नका घेऊ. 5 दिवसात पोलिसांना अधिकार दिले, मेरी आवाज सुनो, चालू याचं आतलं जे घ्या असं, हा वाजवा, नाचवा, कुथवा, काही करा, मुतवा, पण सत्य बाहेर काढा, याला म्हणतात पोलीस कोठडी. जाऊ नका त्या वाटेल कधी. आणि मग शनी बऱ्याच त्याचा मोबाईल अख्खा चेक केला, त्याकडून पोलिसांनी एकूण 2 मोबाईल जप्त केल्यात. त्याच्यामधला जो डाटा आहे तो त्या बस, आणि ती एकच महिला नाही, हेच विषय नाही, आणखी 3 महिला, एक अल्पवयीन मुलगी 16-17 वर्षाची, तिचं सुद्धा शारीरिक शोषण यांनी केले. मुंबईत केलं असणार, ते मोठा विषय आहे तो. आणि मग मग बाई जागृत झाली, जिच्यावर अन्याय झाला तिने हे 3 गोष्टीची, ह्याला जिहादी का म्हणायचं हे सांगतो. हे जिहादी इथपर्यंत एक आरोपी आहे, तो काही जिहादी नाही. पण जे स्टेटमेंट दिलं त्यानुसार त्याच्या 3 मागण्या होत्या. नंबर 1, माझ्याबरोबर चल, आपण हे गरजा सगळं सोडून दे, मी तुला सांभाळतो, माझ्याबरोबर चल. नंबर 2, तू टिकली राहू नको, विदाऊट टिकली, काळा बुरखा घाल. त्याने आणला बी होता एकदा, काळा बुरखा घाल तू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू कुराण वाचत जा. ही जे प्रकार आहेत ना, ही जिहाद्याचे प्रकार आहेत, त्यांना ठेवा. की तुमचं बघा ना उद्योग तिकडं, तुम्ही आता काही संख्येने कमी नाहीत, तुमच्यात काय, ह्या हिंदूंच्या महिलांना अशा प्रकारचे कन्व्हर्टेशन करण्यासाठी नेणं, आणि हे चालू येतं प्रकार. अनेक महिला, हा प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही हे काढलं ना, किती महिला गायब होत्यात. मी तर म्हणतो बा, ग्रामीण भागामध्ये ती गमेली विकणारी, ती UP बिहारी कुठून बी मोटरसायकल गमेली विकणारी, क्षणला सुद्धा पाणी मागलेलं पाणी द्यायचं नाही. तुम्हाला सांगतो, पाप लागलं तरी चालेल, लय पुण्य काय कामाचं नाही. हा, त्यांना हाका मारेन गमेली घ्यायच्यात नाही का तुम्हाला, म्हणजे कोण आहेत, काय बोलतात, काय खायला घालतात का, ह्याच्यावर लक्ष ठेवा. 4-2 महिला असत्यांना मग त्याला हाका मारा. 2-4 असल्यावर थोडा आधार, एकट्या महिलेने त्या माणसांना, आणि ती 1-2 असतात, कधी ध्यानात ठेवायचं. मग गडी माणसं उन्हाचं कोण असतं, उन्हा करायची फिरतात, गमेली विकणारी ही ती, काही धंदा करतात विक्रीचा, आणि काही असे प्रकार. महिला पळून कशा घरातून काय माहिती, पण हे चालू आहे. अख्खा प्रपंच मुलं बाळ सोडून पळून जातात महिला त्याच्याबरोबर. आणि तिकडं त्यांचं काय, कधी ते मिसिंगमध्येच येतं. अजून शेकडो हजारो उदाहरणं आहेत अशी. सावध राहण्याची जास्त गरज आहे. ह्याच्या मोबाईलमधून त्या महिलांचे दुसऱ्या फोटो, ते ब्लॅकमेलिंगचे अमकं तमकं, आंघोळीची सगळे मिळालं. आणि मग दुलाई चालू आहे अजून, त्याबद्दल वाद नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कायदेशीर इतकं ठासलाय त्याला, आपली कलम 115, 239, 351/3 आणि 64/2, हा पुरी व्यवस्था केलेली आहे. ही
अवलाद बाहेर नाही निघाली याची, आणि ही कुठली आहे, बांगलादेशमध्ये आहे का पश्चिम बंगालमधली हे सुद्धा निघेल. पण अशा लोकांच्या पासून सावध राहा, विश्वास ठेवू नका, असं तुम्हाला माझं मनापासून सांगणं आहे. बाकी काय निर्णय घ्यायचा आणि आपल्या घरच्यांना सुद्धा किती कसं सांगायचं, ही एक पुरुष म्हणून तुमचं काय महिला ऐकत असेल ना, ही अशी बाहेरची लोक आहेत ना, ह्यांच्यावर कुणी असू द्या, विश्वास कमी ठेवायचा. रामकृष्ण हरी माऊली.